सातारचं वैशिष्ट्य हे आहे की सातार नेहमीच पुरोगामी विचाराला पाठिंबा देणारा जिल्हा आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये अतिशय मोलाचं योगदान देणारा आणि स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये अनेकांची नावं घेता येतील. यशवंतराव चव्हाण, आनंदराव चव्हाण, यशवंतराव मोहिते अशी कर्तृत्ववान लोकांची एक प्रचंड फळीच तिथं होऊन गेली आणि त्यांच्या विचाराचा फायदा अजूनही या जिल्ह्यामध्ये सामान्य लोकांच्यावर आहे. आणि त्यामुळे साहजिकच आज देशामध्ये जे घडतंय त्याला पर्याय देण्याच्या दृष्टीनं जे काय आम्हाला लोकांचे इंडिया आघाडीच्या मार्फत प्रयत्न सुरू होत आहेत याला प्रतिसाद द्यायला सातारा जिल्हा हा अग्रभागी आहे. इंडिया आघाडीच्या संबंधी सवन राज्यात ठिकठिकाणी जिल्ह्याचं काम सुरू झालं आहे. पण सातारा जिल्हा असा आहे की यांनी पहिल्यांदा या जिल्ह्याच्या सगळ्या पुरोगामी लोकांची आणि NGO जिथं मोठ्या प्रमाणाने काम करतात त्या सगळ्यांची बैठक घेऊन एकत्रित काम करण्याची भूमिका ही देणारा सातारा एक रंगाचा जिल्हा आहे. आणि आजची ही निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या संबंधीचा हाचा कार्यक्रम याच्यापेक्षा दुसरा काही कार्यक्रम नव्हता. पण याला प्रतिसाद देण्याच्यासाठी त्याच्यात सहभागी होण्याच्यासाठी हजारोच्या संख्येनं आज लोक उपस्थित या ठिकाणी आले. त्याच्यात अगदी एक गोष्ट स्पष्ट आहे की देशात जे परिवर्तन हवं आहे, इंडिया विचारधाराला शक्ती हवी आहे, त्यासंबंधीचं पहिलं पाऊल आज साताऱ्यातनं टाकलं असं म्हणजे महाराष्ट्रापुरतं तर त्यामध्ये अतिशक्ती नाही.